नवग्रहांच्या तुम्हाला काही पीडा जाणवत आहेत का? नवग्रहांना तुम्हाला शांत करायचं आहे का? कारण ते जर शांत असतील, तर आपलं आयुष्यसुद्धा सुखी आणि समाधानी असू शकेल. पण एखादा ग्रह बिघडला, तर त्याचे मात्र परिणामसुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये भोगावे लागतात. पण मित्रांनो, जर तुम्हाला नवग्रह शांत करायचे असतील, तर त्याच्यासाठी एक उपाय म्हणजे तुम्हाला 3 फुलं इथे गरजेची आहेत. येस. 3 फुलं म्हणजे अपराजिताचं फूल, जास्वंदीचं फूल आणि कमळाचं फूल. अपराजिताचं फूल, जास्वंदीचं फूल आणि कमळाचं फूल. ही 3 फुलं तुम्हाला एकत्र घेऊन तुम्हाला एक कोणताही शुभ दिवस निवडा आणि तुम्हाला जायचं आहे देवीच्या मंदिरात. देवी दुर्गा मातेच्या मंदिरात जायचं आहे. या तिन्ही फुलांना तुम्हाला हळद-कुंकू व्हायचं आहे. हातामध्ये तिन्ही फुलं पकडायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे देवीला, की तुमचे म्हणजे आपले स्वतःचे हे नवग्रह शांत होऊन देत आणि आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा ज्या काही दुःख, अडचणी वगैरे काही क्लेश चालू असेल, तर ते सर्व निघून जाऊन देत आणि नवग्रहांचे सुखद परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात मिळू दे. ही देवीला प्रार्थना करा आणि हातात घेतलेली, तुमच्या हातात असलेल्या ह्या ऊर्जेमुळे जी फुलं ही तुम्हाला देवीच्या ठिकाणी अर्पण करायची आहेत. त्यामुळे हातातली ऊर्जा फार महत्त्वाची असेल. ज्या हातातल्या ऊर्जेने तुमच्या त्या फुलांना स्पर्श झालेला आहे, ती इच्छा तुम्ही बोललेली आहात, ती सर्व फुलं तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायची आहेत. असा हा उपाय तुम्ही वारंवार करू शकता. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल का तुम्हाला अशा काही चिंता वगैरे जाणवतात, त्या वेळेला हा उपाय करा. हळू करून तुम्हीच पाहाल का तुमच्या आयुष्यामधल्या चिंता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या दुःखांची तीव्रता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. काहीच करत नव्हतो, एकदा हा उपाय करून पहा.